नमः विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 8वा, अक्षर ब्रह्मयोग किंवा भगवत प्राप्ती। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 27 आणि 28 या अध्यायाचे शेवटचे 2 श्लोक। श्लोक नंबर 27। नैते श्रुति पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन। नैते श्रुति पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन। नैते श्रुति पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन। न कधीच नाही, एते हे दोन, श्रुती निरनिराळे मार्ग, पार्थ हे पार्थ, जानन जरी ते जाणत असले, योगी भगवंतांचा भक्त, मुह्यती मोहग्रस्त होतो, कश्चन कोणताही, कधीही पाहिजे, कोणी। तस्मात् म्हणून, सर्वेषु कालेषु सदैव योगयुक्तः कृष्ण भावनेमध्ये युक्त, भव हो अर्जुन, हे अर्जुना। भाषांतर आहे, हे अर्जुना, भक्त जरी हे दोन्ही मार्ग जाणत असले तरी ते कधीच मोहित होत नाहीत, म्हणून तू सदैव भक्तिमय सेवेमध्ये युक्त हो। ज्यांच्याकडे भगवद्गीता आहे, तुम्हाला जर असं जाणवलं असेल की मी वेगळ्या पद्धतीने वाचलं, कारण भाषांतर बऱ्याचदा डिवोशन लिहिले। हे अर्जुना, भक्त जरी हे दोन्ही मार्ग जाणत असले तरी ते कधीही मोहित होत नाहीत। कुठले दोन्ही मार्ग? 2 दिवसापूर्वी आपण वाचले, ह्याच्या आधीच्या 4 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की जे योगाभ्यास करतात, एक आहे प्रकाशमय मार्ग शरीर सोडायचा, एक आहे अंधकारमय मार्ग आहे शरीर सोडायचा। प्रकाशमय मार्गामध्ये जर शरीर सोडलं तर आपण या भौतिक जगात परत येत नाही,
परब्रह्माची प्राप्ती करतो. आणि जर अंधकारमय मार्गाने शरीर सोडलं तर पुन्हा या भौतिक जगात परत यावं लागतं. प्रकाशमय म्हणजे अग्नी प्रज्वलित असताना प्रकाशामध्ये दिवसाच्या शुभक्षणी शुक्ल पक्षामध्ये सूर्याचं जेव्हा उत्तरायण चाललेलं असतं तेव्हा, आणि अंधकारमय म्हणजे काय, त्याच्या बरोबर उलट. प्रकाश नसतो, अंधकार, रात्रीची वेळ असते, कृष्ण पक्ष चालू असतो किंवा सूर्याचं दक्षिणायन चालू असतं तेव्हा. त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये चर्चा केली परवा. तर भगवंत या श्लोकामध्ये सांगतात की माझ्या भक्तिमय सेवेमध्ये जो व्यस्त असतो, जो माझा शुद्ध विशुद्ध भक्त असतो, त्याला या दोन्हीशी काही देणं घेणं नाही. याचाच अर्थ त्याने कधी शरीर सोडलं, कधी कुठेही सोडलं, त्याला काही फरक पडत नाही. कारण भक्ती याचा अर्थच असतो की भगवंतांची संतुष्टी सोडून तुमच्या मनामध्ये दुसरा विचारच नाही. प्रभुपाद तर लिहितात की नाही शरीर सोडलं तरी चालतंय किंवा शरीर सोडून इथं पुन्हा आलं तरी चालतंय, त्याला काहीच फरक पडत नाही. त्यामुळे शुभ अशुभ योगाभ्यास वगैरे त्याला बिलकुल काही फरक पडत नाही. आता शुद्ध भक्त, माझा जो शुद्ध भक्त आहे, याची व्याख्या परवाच्या श्लोकामध्ये होती. भक्त्या लभस्त्व अनन्यया, अनन्य भक्ती, अनन्य भावाने माझी जो भक्ती करतो. आजच्या श्लोकामध्ये पण सांगितलेलं आहे तस्मात् सर्वेषु कालेषु. सेम टू सेम शब्द आले होते 4-5 श्लोकापूर्वी, आठवतंय का? कुठे आले होते? तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. भगवंत अर्जुनाला सांगतात श्लोक नंबर 7 मध्ये, तस्मात् सर्वेषु कालेषु सदैव. सदैवचा कन्सेप्ट आहे ना, आपल्या भक्तांच्या लक्षात येत नाही. सर्व काळी, सर्वेषु काले. आपल्याला थोडी थोडी भक्ती करायची आहे, त्यातून काही मिळतंय का टाइम? शॉर्टकट काय आहे का बघायचंय आपल्याला. शॉर्टकट नाही. भगवद्गीतेमध्ये रिपीटेडली बऱ्याचदा 10-15 वेळेला हे सांगितलेलं आहे, सदैव नित्य सतत सर्वेषु कालेषु. बघा या श्लोक, या अध्यायामध्ये 2दा सांगितलंय तस्मात् सर्वेषु कालेषु. योग युक्तो भव अर्जुन. हे अर्जुन, तू बेस्ट योगी हो. कसला बेस्ट योगी? जे कालच्या श्लोकात सांगितलेला योगी नव्हे, जो विचार करतो की शुक्ल पक्ष आहे का कृष्ण पक्ष आहे, उत्तरायण चालू आहे का दक्षिणायन चालू आहे, असला योगी बनू नको. तू कसला योगी हो? जसं 7व्या श्लोकामध्ये सांगितलं, तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. माझं स्मरण करत माझ्यासाठी काम करणारा योगी हो. मग तुला शरीर कधी सोडतात, काय सोडतात, बिलकुल काही चिंताच करायची काम नाही. हे अर्जुना, भक्त जरी दोन्ही मार्ग जाणत असले तरी ते कधीच मोहित होत नाहीत. म्हणून तू सदैव भक्तीमध्ये युक्त हो. मग याच्याने वेद त्यांचं अध्ययन, योग, तपस्या, यज्ञ, दान, धर्म केल्यामुळे जे मिळतं ते मिळणार का? पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात सगळं मिळतं. भक्ती मार्गामध्ये सगळं मिळतं, काही काळजी करायचं काम नाही. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्य फलम प्रदिष्टम अत्तेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम. हे तर सगळं मिळतच, परंतु ते योग्याला अजून काय मिळतं? योगी परम स्थानमुपैति चाद्यम. परम स्थान देखील तो मिळवतो, भगवत धामात जायचं. भगवद्गीतेमध्ये हे सगळं विश्लेषण दिलेलं आहे, परंतु भगवद्गीतेचा अभ्यास, भगवद्गीतेचं श्रवण आपण जर व्यवस्थितपणे केलं नाही
आणि अर्धवट अर्धवट इकडून तिकडून काहीतरी ऐकलं तर आपली दिशाभूल व्हायची चान्सेस असतात. विशेष करून या अध्यायामध्ये 2-4 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की ओंकारावर ध्यान करा. या वेळेला अशा वर्षातल्या या वेळेला या महिन्यामध्ये शुक्ल पक्ष चालू असताना शरीर सोडा. तर काय थोडेच आपल्या हातात आहे. प्रभुपाद सांगतात की त्याच्यासाठी महाप्रचंड भयानक योगाभ्यास करून योग सिद्धी प्राप्त करावी लागते. तेवढं सगळं करून पण काही गॅरंटी नाही. योगाने तेव्हा मृत्यू झाला तर ठीक, नाही तर काही खरं नाही. मग हे सगळं करत बसण्यापेक्षा भगवंत सांगतात की तू मला शरण ये, माझं स्मरण कर, माझ्यासाठी काम कर. एवढं सोपं, फक्त एवढंच करायचं बस. दुसरं काही करायची गरज नाही. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भौतिक जगातून प्रयाण जाताना जीव ज्या 2 मार्गांचा अवलंब करू शकतो त्या मार्गांनी अर्जुनाने विचलित न होण्याचा उपदेश या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाला देत आहेत. आपले प्रयाण म्हणजे शरीर सोडणे योगाने किंवा पूर्व योजनेनुसार होईल याची चिंता भगवत भक्ताने कधीच करू नये. नाही योगाने होणार ना पूर्व नियोजनाने. प्रभुपाद लिहितात की कसं होणार त्याची चिंता भगवत भक्तांनी केली नसली पाहिजे. ज्याला चिंता असते तो भगवंतांचा भक्त होऊच शकत नाही. भक्ताने कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थित होऊन हरे कृष्णचा जप केला पाहिजे. त्याने जाणले पाहिजे की या 2 मार्गांपैकी कोणत्याही मार्गाचे चिंतन करणे हे त्रासदायक गोष्ट आहे. एक गोष्ट आपल्याला रिपीटेडली सांगितली जाते की भक्तीमध्ये आपण आलेलो आहोत ते चिंता, भय, शोक याच्यातून मुक्त होण्यासाठी. परत याची चिंता लागली शुक्ल पक्ष आहे का कृष्ण पक्ष आहे, दक्षिणायन आहे का उत्तरायण आहे, मग काय फायदा. कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये सदैव युक्त राहणे होय. आम्हाला तर फक्त जप करायला सांगितलंय प्रभूजी. त्यांच्यासाठी वाक्य आहे. अंडरलाईन करा वाक्य, हायलाइट करा, प्रिंट करा, पोस्टर बनवा. प्रभुपादांचं वाक्य आहे. प्रभुपाद काय म्हणतात, कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये सदैव युक्त राहणे होय. सर्वोत्तम मार्ग प्रभुपादांनीच सांगितलंय. चॅन्ट अँड बी हॅपी, जप करा, दुसरं काहीच करू नका. पण तू जप करणार कसा जर तुम्ही दुसऱ्यांच्या सेवेत असाल. जेव्हा तुम्ही या भौतिक जगातल्या भौतिक गोष्टींच्या सेवेत असता तेव्हा त्याचं स्मरण होतं, त्याचाच जप होतो. भगवंतांचा जप थोडीच होणार आहे तुमच्या हातून. आणि हा जप 24 तास सदैव सतत निरंतर न थांबता करायचा आहे. तर कसं करणार. काम तर करावं लागतं. 3ऱ्या अध्यायात वाचलं, काम केल्याशिवाय कुठलाही जीव जिवंत राहू शकत नाही. पोट तर भरायला पाहिजे. म्हणून भगवद्गीतेचा हा परफेक्ट आदेश उपदेश आहे आपल्यासाठी की माझ्यासाठी काम करा. बस मी तुमच्या सगळ्या गोष्टीची व्यवस्था करतो, माझ्यासाठी काम करा. त्यातून तुमचं एक गोष्ट तुमची कॉन्फिडेंटली सॉल्व्ह होईल, ती म्हणजे माझं विस्मरण होणार नाही. का तर का माझ्यासाठीच काम करते, मग माझं विस्मरण कसं होईल. हो की नाही. ज्याच्यासाठी आपण काहीतरी घेऊन चाललोय, पार्सल डिलिव्हरी, त्याचाच विचार करणार. त्याचा पत्ता कुठं आहे, तो घरी असेल का, त्याला फोन करणार आहे का तुम्ही. नसेल, भगवंतांसाठी आपण काम नाही केलं तर ज्याच्यासाठी काम करतोय त्याचा विचार करणार. आपल्या बऱ्याच भक्तांना अजून हे पटलेलं नाही आहे. कारण भगवद्गीता भागवतम प्रभुपादांनी जशी सांगितली तसं वाचन होत नाही, श्रवण होत नाही.
स्वतःच्याच मनाने काय 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 नवीन 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 प्रवचन सांगणारे हजारो भक्त झालेत. किती साधं सोपं वाक्य आहे, याला चॅलेंज करण्यासारखं काहीच नाही. तुमच्याकडे आता भगवद्गीतेमध्ये तुमच्या हे वाक्य असेल ना, तर ते भगवद्गीता जपून ठेवा तुमच्यासाठी, तुमच्या पुढच्या पिढीसाठी, कारण हे वाक्य उद्या बदलणार आहेत असुर लोक. बायबल असंच बदललं गेलं. शास्त्राचा आधार घेऊन सगळं सांगितलं जातं, मग असुरांचं काम असतं शास्त्रच बदलणे. कारण या वाक्यामध्ये दुसरा काही अर्थच निघत नाही, सरळ सोपं स्ट्रेट फॉरवर्ड वाक्य आहे. कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होण्याचा सर्वोत्तम मार्ग, बेस्ट मधला बेस्ट मार्ग म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये सदैव युक्त राहणे. सेवेच्या स्टेजला जर आपण आलो नाही तर आपण काय करूच शकत नाही. सेवा करणे हा आत्म्याचा धर्म आहे. जोपर्यंत तुम्ही आत्म्याला 24 तास त्याच्या धर्मामध्ये युक्त करत नाही तोपर्यंत तो दुःखीच राहणार. कसा सुखी होणार? या आत्मा सुप्रसिद्धती. आत्मा कधीच सुप्रसिद्धती, कधीच सुखी होणार नाही जोपर्यंत तुम्ही सेवा घेत राहणार किंवा सेवा टाळत राहणार. ज्या दिवशी सतत तस्मात सर्वेषु कालेषु सदैव आत्म्याला आणि आत्म्याच्या कंट्रोलमध्ये असलेल्या शरीराला भगवंतांच्या सेवेमध्ये लावाल, बस किती वेळ? तस्मात सर्वेषु कालेषु सदैव. त्या दिवशी तुम्ही आनंदी आनंदी होणार, सुखी समाधानी होणार. हे सुखी समाधानाचं गुरुकिल्ले आहे. बऱ्याच लोकांना एक कळत नाही. सगळ्यांना प्रेम पाहिजे असतं. आज सकाळी लेक्चर ऐकत होतो, तू ऐकत होती की नाही माहिती. सगळ्यांना प्रेम पाहिजे असतं, परंतु प्रेम करणे हे कोणालाच माहिती नाही. फक्त सगळ्यांची इच्छा असते की दुसऱ्यांनी माझ्यावर करावं. परंतु आत्म्याचा धर्म एक्झॅक्टली त्याच्या विरुद्ध आहे. त्याला रात्रंदिवस दुसऱ्यावर प्रेम करायचंय, दुसऱ्यासाठी सेवा करायचंय, दुसऱ्यासाठी कल्याणार्थ काहीतरी काम करायचंय. ध्रुव महाराजांच्या कथेमध्ये आपण कालच वाचलो. भगवंत मैत्रेय ऋषी म्हणतात, जो दुसऱ्यांच्यावर दया करत नाही, दुसऱ्या सगळ्या प्राणीमात्रांवर, सगळ्या प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ कार्य करत नाही, सेवा करत नाही, तो भगवत धामात कधीच जाऊ शकत नाही. तोच आत्म्याचा धर्म आहे. आत्म्याला तेच करायचं आहे. मग शरीराने, मनाने, बुद्धीने काय करायचं? ते आत्म्याला त्याचं काम, त्याचा धर्म करण्यासाठी परिस्थिती निर्माण करून द्यायची. तडपडतोय आतमध्ये, मला दुसऱ्यावर प्रेम करायचंय, मला दुसऱ्यांची सेवा करायची, तुम्ही त्याला करू देत नाही. आणि सगळ्यात बेस्ट सेवा कोणाची असते? भगवंतांची असते. भगवंतांची सेवा म्हणजे सर्वांची सेवा. हे जोपर्यंत करत नाही आपण, तोपर्यंत आपण भक्त होऊ शकत नाही. लॉजिकली इतकं सकाळी ते त्या लेक्चर मध्ये लॉजिकली समजावून सांगत होते सगळं काही, परंतु अजून एक लॉजिक त्यांनी विसरलं समजावून सांगायला. आपण या शरीराच्या गरजा पुरवत बसतो, ज्या कधीच पूर्ण होत नाही. ज्या गरजा शरीरासाठी आहेत असं वाटतं, त्यामध्ये आपण आनंद घ्यायचा बघतो. त्या मिळवण्यासाठी कष्ट करावं लागतं, मिळवल्यानंतर गेल्यानंतर दुःख होतं. सेम टू सेम आपल्या मानसिक गरजा, बौद्धिक गरजा ज्या असतात, सेम टू सेम मिळवण्यासाठी धडपड धडपड, मान मत प्रतिष्ठा सगळं धडपड करतो. दुःखच दुःख सोचतो. प्रतिष्ठा मिळाल्यावर कधी जाते कळत नाही, परत दुःख आहे. अनित्य आहे सगळं. का? कारण आत्म्याचा स्वभावच आहे दुसऱ्यांना देणे घेणे, स्वभावच नाहीये. त्याच्या विरुद्ध करतोय आपण. मग ज्या दिवशी आत्म्याचा स्वभाव तुम्हाला कळाला आणि त्यातला खरा आनंद कळाला, परमोच्च आनंद असतो तो, दिव्य आनंद, तो आनंद तुम्ही उपभोगायला लागला, तर आता तुमची जबाबदारी असते हा आनंद दुसऱ्याला देणे. त्याला म्हणतात दुसऱ्याची सेवा करणे, दुसऱ्याच्या कल्याणार्थ काम करणे. आपण चुकीचा अर्थ काढतो दुसऱ्याच्या. शास्त्रामध्ये सांगितलंय दुसऱ्याच्या कल्याणार्थ काम करणे, दुसऱ्याची सेवा करणे. मग आपण शाळा उघडतो, हॉस्पिटल उघडतो, नेत्रदान शिबिर आयोजित कर, रक्तदान शिबिर आयोजित कर, ब्लँकेट वाटप कर.
धोती कुर्ता वाटप कर. याच्या सगळ्यामध्ये सुख नाही आहे. आत्म्याचं खरं सुख दुसऱ्यांची सेवा करण्यामध्ये आहे. मग परत दुसऱ्या जीवांना आपण भौतिकच गोष्टी का देतोय? म्हणजे तुम्हाला सुख कळालेलं नाही अजून. लॉजिक कळालं का? तुम्हाला प्रेम म्हणजे काय असतं, आनंद म्हणजे काय असतो कळालं. प्रेम म्हणजे, आनंद म्हणजे सेवा असते. तर दुसऱ्यांना तुम्ही सेवा करायला शिकवलं पाहिजे. तीच खरी सेवा असते. दुसऱ्यांना भक्तीमध्ये आणलं पाहिजे, भक्तिमय सेवेमध्ये आणलं पाहिजे. तेच खरं दुसऱ्याचं कल्याण असतं. त्याला परत प्रसाद नेऊन देताय, त्याला परत डोळ्याच्या ऑपरेशनला पैसे देताय, त्याला परत त्याला भौतिक गोष्टीच देताय. तुम्ही वैतागलाय भौतिक गोष्टीमध्ये आनंद मिळत नाही म्हणून. शेवटी आत्म्याच्या लेवलला येऊन तुम्ही जाणलाय की खरा धर्म हा सेवेमध्ये, दुसऱ्यांच्यावर प्रेम करण्यामध्ये, देण्यामध्ये असतो. दुसऱ्याला परत तुम्ही भौतिक गोष्टी का देताय? लॉजिक कळालं का? मग दुसऱ्याला जो भौतिक गोष्टी द्यायच्या सेवा करत असतो ना, समाज कार्य म्हणतात त्याला, सामाजिक कार्य. रक्तदान, नेत्रदान, हॉस्पिटल उघडणे, शाळा उघडणे वगैरे, यांना स्वतःलाच भक्ती समजलेली नसते. या भौतिक जगात सुख नाहीच आहे, बिलकुल नाही आहे. भगवद्गीतेचं वाक्य आहे. मग तुम्ही परत दुसऱ्यांना भौतिक सुख द्यायचा का प्रयत्न करायला लागेल? जे सुख आत्म्याच्या लेवलला जाऊन तुम्ही अनुभवलं ते तुम्ही दुसऱ्यांना द्या. आणि म्हणजेच भगवद्गीता, भागवतमचा प्रचार प्रसार करा. ही भगवंतांची सेवा असते. सगळ्या जीवांची हीच सेवा असते. नसेल तर कुठली सेवा करणार? तुम्हाला आजपर्यंत गाडी बंगला पाहिजे होता, तुम्हाला लक्षात आलं की याच्यामध्ये काही सुख नाहीये, दुसऱ्याला कशाला गाडी बंगला देताय? त्याला पण भक्तीच द्या. दुसऱ्यांना भक्ती देणे, भक्तीचा प्रचार करणे, ही सेवा खरी सेवा असते. बऱ्याच जणांच्या हे लक्षात येत नाही. भानगड काय? प्रभूजी, भगवंतांची सदैव नित्य निरंतर 24 तास 365 दिवस सेवा करायची म्हणजे नक्की करायचं काय प्रभूजी? दुसऱ्या जीवांना त्यांच्या या अडकलेल्या अवस्थेतून बाहेर काढायचा प्रयत्न करायचा. पहिल्यांदा तुम्ही बाहेर आलं पाहिजे नदीच्या. तुम्ही नदीच्या बाहेर आला तर दुसऱ्याला हात द्याल, ये बाबा बाहेर ये म्हणून. तुम्ही पहिल्यांदा शारीरिक, मानसिक, बौद्धिक सुख सगळं सोडून दिलं पाहिजे. आत्म्याच्या सुखाची याचना केली पाहिजे. आत्म्याच्या सुखाच्या लेवलला तुम्ही पहिल्यांदा आलं पाहिजे. मग आत्म्याचं सुख कशात आहे? आत्म्याचं सुख आहे भगवंतांची सेवा करण्यामध्ये. बस, त्याला बिलकुल चिंताच नाही. शरीर नाहीच आहे, तो शरीर नाहीच आहे. मग शरीर कृष्ण पक्षात जातो का शुक्ल पक्षात जातो, रात्री जातो का दिवसा जातो, त्याला कशाला काळजी करायची? लॉजिक लक्षात येते का तुम्हाला? तर्क वितर्क करतोय आपण. आधुनिक शिक्षणामध्ये, आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण घेतलेले आपण सगळे इंजिनियर, डॉक्टर, CA, BA, BCom वाले आहोत. आपल्याला आधुनिक पद्धतीनेच समजावून सांगावं लागतं, मग लक्षात येतं. कारण प्रेम कशाशी खातात नाही शाळेत शिकवलं जातं ना कॉलेजमध्ये शिकवलं जातं. एकच गोष्ट शिकवली जाते, दुसऱ्यांनी माझ्यावर केले जाणारे, माझ्यावरती जी कृपा, माझ्या इंद्रियांना जे जे लागेल ते जो कोणी पुरवतो तो माझ्यावर प्रेम करतो. एवढीच कल्पना आहे आपल्या डोक्यामध्ये प्रेम म्हणजे. पण तो प्रेम एक्झॅक्टली याच्या विरुद्ध असतं आणि तोच आत्म्याचा धर्म असतो. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही या सेवेच्या लेवलला येत नाही तोपर्यंत तुम्ही भगवत भक्तीमध्ये पुष्ट होऊच शकत नाही. म्हणून हे वाक्य महत्वाचं आहे. भगवत कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये सदैव युक्त राहणे. सदैव. कारण आनंद तिथे आहे, आनंदासाठीच करायचंय. जबरदस्ती कोणी करत नाहीये तुमच्यावरती, म्हणून तर जबरदस्ती कोणी करत नाही तुमच्यावरती, कारण ते आनंदासाठी, आनंदाने करायचं. जो कोणी भगवंतांना म्हणतो ना मी तुमचा आजपासून दास आहे, मला काय करायचं ते सांगा, त्याला भगवंत आनंद देतात. जो कोणी म्हणतो ना फट तुमचं मी बिलकुल ऐकणार नाही, मीच राजा आहे, मला पाहिजे तसं मी वागणार, भगवंत म्हणतात हे जग तुझ्यासाठीच निर्माण केलंय, तुला पाहिजे ते करायचं ते कर.
तुला जे करायचंय ते कर. आज सकाळी भागवतमच्या क्लासमध्ये आपण चर्चा करत होतो. याच्या विरुद्ध जाऊन जो म्हणतो भगवंत मला काहीच करायचं नाही, मला बिलकुल काही, मी नाहीच आहे, मला बिलकुल काही करायचंच नाही, तुम्ही सांगाल तेच मी करणार. जसं अर्जुन शेवटी म्हणतो भगवद्गीतेत, तुम्ही सांगाल तेच मी करणार. भगवंत त्याच्या अधीन होतात. आज सकाळी आपण चर्चा करत होतो, भगवंत त्याचे सेवक होतात, त्याच्या अधीन होतात. नंद महाराजांकडून मार खातात, रागवणं खातात, मैया यशोदाकडून बांधून घेतात, अर्जुनाचे सेवक होतात. पण आपल्याला वाटतं की भगवंतांना अशा प्रकारे पूर्णपणे सदैव, सदैव खूप महत्वाचा शब्द आहे, पूर्णपणे शरण जाणे म्हणजे पुन्हा अडकण्याचं काम आहे. प्रभूजी मी तरी इथे राजा व्हायचा प्रयत्न करतोय, भगवान व्हायचा प्रयत्न करतोय, भक्तांमधला श्रेष्ठ भक्त व्हायचा प्रयत्न करतोय, तुम्ही मला शरण जायला सांगता, मग मी श्रेष्ठ भक्त कसा होणार, वरिष्ठ भक्त कसा होणार? भक्तीमध्ये येऊन पण आपले हेच चालू आहे, स्पर्धा आणि तुलना. मी श्रेष्ठ भक्त होणार. श्रेष्ठ भक्त तोच असतो, शास्त्रामध्ये सगळीकडे लिहिलेला आहे, जो म्हणतो की सगळे भगवंतांची सेवा करतात, मी एकटाच करत नाही. या भावनेमध्ये जो येतो तो खरा श्रेष्ठ भक्त असतो. जेवढ्या लवकर येता याल. मग जप कशासाठी करायचा? एखादा व्यक्ती विचारेल, प्रभूजी हेच आहे तर मग जप कशासाठी करायचा? आपल्याला या लेवलला यायचं नाही आहे म्हणून जप करायचा. जपाचा अर्थ असतो की माझ्या इतका निष्ठुर, दयाहीन, पापी, दीनहीन कोणीच नाही आहे. या मनाला, या बुद्धीला आत्म्याचं कामच करायचं नाहीये. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे भगवान श्री कृष्ण, हे राधाराणी, हे बलरामजी, याला प्लीज तुम्हीच मदत करा, तुम्हीच सुधरवा, काहीतरी तुम्हीच करा. इतक्या हीन पातळीला आपण जातो. मीच करतो, मी भगवंतांची सेवा करणार असं पण म्हणत नाही भक्त. तुम्हीच करून घ्या प्लीज, याला करायचंच नाही आहे. याच्यासाठी जप असतो. जपाचा अर्थच माहित नाही आपल्याला, म्हणून आपण सेवेच्या स्टेजला कधीच येत नाही. जपाची पूर्णता ही सेवेच्या स्टेजला येण्यामध्ये असते. आणि ती सेवा पण कशी असली पाहिजे? अखंड. तस्मात् सर्वेषु कालेषु, जसे या श्लोकात सांगितलंय, तस्मात् सर्वेषु कालेषु. हे वाक्य खूप मला आवडतात. असे दिवसभर बोलत राहू शकतो आपण याच्यावर. कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये सदैव युक्त राहणे. एक सेकंद देखील तुम्ही जे करताय ना, स्वतःच्या मनालाच विचारायचं, मी भगवंतांसाठी करतोय का कोणासाठी करतोय? बस झाली तुमची भक्ती. भक्ती मार्ग मोकळा. यामुळे भगवत धामात जाण्याचा मनुष्याचा मार्ग हा सुलभ, निश्चित आणि सुखरूप होईल. सोपं तर होणारच, निश्चित होणार. कुणी तुम्हाला जाण्यापासून थांबवू शकत नाही. आणि सुखरूप, आरामात. या श्लोकामध्ये योग युक्त हा शब्द विशेष करून महत्वपूर्ण आहे. जो योगामध्ये दृढ आहे तो आपल्या कार्याद्वारे निरंतर कृष्ण भावनेमध्ये युक्त असतो. युक्त होणे म्हणजे तिथं बांधले जाणे. श्री रूप गोस्वामी सांगतात की अनासक्तस्य विषयान यथार्हम उपयुंजतः. मनुष्याने भौतिक क्रियांपासून अनासक्त झाले पाहिजे आणि सर्व काही कृष्ण भावनेमध्ये केले पाहिजे. सगळं काही. प्रसाद घेताय ते देखील भगवंतांसाठी घ्या. झोपताय भगवंतांसाठी झोपा. सगळं. याला युक्त वैराग्य म्हणतात. या युक्त वैराग्य नामक पद्धतीद्वारे मनुष्याला सिद्धी प्राप्त होते. आणि यासाठीच भक्त अशा वर्णनांमुळे विचलित होत नाही, कारण त्याला माहित असते की त्याचा भगवत धामातील प्रवेश हा भक्तिमय सेवेद्वारे निश्चित आहे. त्याला कशाला काळजी करायची? कृष्ण पक्ष आहे का?
रात्र आहे का दिवस आहे, उत्तरायण आहे का दक्षिणायन आहे, हो की नाही? पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात अर्जुनाला, जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेदाध्ययन, तपस्या, दान किंवा तत्वज्ञान अथवा सकाम कर्म याच्यापासून जे फल प्राप्त होतं त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. लोक घाबरतात, भगवंतांना पूर्ण शरण जायचं, मग प्रभूजी मला काय मिळणार, माझ्या कुटुंबाचं कसं होणार, कुटुंबाला काय मिळणार. शास्त्रात तर सांगितले हे यज्ञ केला तर स्वर्गात जन्म मिळतो, एकदा जाऊन येतो. जो भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेला आहे, भगवंतांच्या पूर्णपणे सेवेत आहे, त्याला या भौतिक जगामध्ये मिळणाऱ्या सगळ्या सुखसुविधा भगवंत प्रदान करतात. भगवंत का बरं तुम्हाला दारिद्र्यामध्ये उपाशी तापाशी ठेवतील? भगवंतांचे तुम्ही भक्त आहात. भगवंतांचा जो भक्त नाहीये ना, त्याची पण सगळी व्यवस्था भगवंतच करतात. आणि नुसतंच सगळ्यांची म्हणजे सगळ्यांची करतातच, नुसतंच त्यांचीच नाही, तर जो भगवंतांच्या विरुद्ध कार्य करत असतो, रात्रंदिवस जो भगवंतांचा द्वेष करत असतो, तिरस्कार करत असतो, त्याच्या खाण्यापिण्याची पण व्यवस्था भगवंतच करतात. मग जो भगवंतांचा सेवक आहे, जो भगवंतांचा माता पिता व्हायला इच्छुक आहे, भगवंतांचा सखा व्हायला इच्छुक आहे, त्याला बरंच भगवंत वाईट परिस्थितीमध्ये कसं काय ठेवतील? हा एवढा विश्वास आपल्या मनामध्ये आला तर आपण भगवंतांना शरण आरामात जाऊ शकतो. हा विश्वासच नाही अजून, म्हणून तर आपण डॉक्टरकडे जाताना 10 वेळा विचार करतो, त्याच्या गोळीने बरा होईल का नाही, बरा होईल का नाही, मग अजून 4 डॉक्टरकडे जातो, कारण आपल्याला विश्वास नाही. त्यालाच म्हणतात श्रद्धा. बऱ्याच जणांना वाटतं की 10 वर्ष झालं जप करतोय मी, म्हणजे मी अनर्थ निवृत्तीच्या स्टेजला आहे. तुम्ही श्रद्धेच्या पण स्टेजला नाही अजून, कारण तुम्हाला भगवंत जे सांगतायत भगवद्गीतेमध्ये त्याच्यावर विश्वासच नाही तुमचा अजून. 10 वर्ष झालं जप करताय. भक्तीची पहिली स्टेज असते श्रद्धा, मग दुसरी स्टेज साधु संग, तिसरी स्टेज भजन क्रिया, चौथी स्टेज अनर्थ निवृत्ती. सगळ्यांना वाटतं मी जप करून अनर्थ निवृत्ती करायला लागले. अरे श्रद्धाच नाही इथे. श्रद्धा म्हणजे विश्वास, भगवान जे सांगतात त्याच्यावरती विश्वासच नाही तुमचा. बघा किती दीन भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. दीन भावना जोपर्यंत, हीन भावना जोपर्यंत आपण विकसित करत नाही ना, तोपर्यंत आपण भक्त होऊ शकत नाही. तो नसेल तर आपण स्वतःचा अहंकार जात नाही. त्या अहंकारामध्येच आपण विचार करतो मीच भक्त आहे, 20 वर्ष झालं प्रभूजी मी भक्तीत आहे, सेंटर चालवतो मी. तुम्ही येऊन मला सांगा लागलाय आज, हो की नाही? गुरु आहे मी. 100 नाही 10 लोक तरी मला गुरु मानतात. एवढं सगळं करून तुम्हाला भगवंतांच्या वाक्यावरती विश्वास नाही. तुम्ही स्वतः धडपडा लागलाय इथे भौतिक जगामध्ये. कशाला धडपडा लागलाय? मग भगवंतांवर विश्वास आहे ना, भक्त आहे ना तुम्ही, भगवंतांचे वरिष्ठ गुरु आहे ना, भगवंतांच्या वाक्यावर विश्वास का नाही तुमचा? भगवंत म्हणतात ते सगळं मिळतं आणि सगळ्या सर सोडून द्या, माझ्या धामाची प्राप्ती होते. कोणालाच होणं शक्य नाही, कोणालाच मी देत नाही भक्त सोडून. तात्पर्य हा श्लोक म्हणजे विशेष करून 7व्या आणि 8व्या अध्यायात वर्णन करण्यात आलेल्या कृष्ण भावनामृताच्या भक्ती योगाच्या वर्णनाचा सारांश आहे. तो लिहितात सारांश आहे. कारण तुम्ही भगवंत स्पष्टपणे तुम्हाला इथे वचन देत आहेत, अर्जुनाला वचन देत आहेत, तुम्हाला विश्वास नाही त्याच्यावरती. भगवंत म्हणतात सदैव तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्त भव अर्जुना. एक क्षण देखील माझी सेवा तू सोडू नकोस अर्जुन.
यज्ञ, वेदांचं अध्ययन, तपस्या, दान, धर्म, सकाम कर्म, तत्वज्ञान या सगळ्यातून जे फळ मिळतं ते सगळं तुला मी देतो. ह्या श्लोकाचा हा अर्थ आहे. आणि हेच नाही तर या दुःखालयातून तुझी मुक्ती करतो. याच अध्यायामध्ये सांगितलं हे दुःखाचं आलय आहे. नुसतं हे पृथ्वी नाही, ब्रह्मलोकापासून पाताळ लोकापर्यंत सगळे दुःखी आहेत. तिथून तुझी सुटका करण्याचं देखील मी तुला वचन देतो. काय करायचंय तुला? तस्मात सर्वेषु कालेषु योगयुक्त भवार्जुन. सदैव माझी सेवा करायची. सदैव शब्द आपण काट मारून टाकतो, हळूच, कोणी बघत नाही असं. सदैव काही जमत नाही प्रभूजी आपल्याला. प्रभुपाद म्हणतात 7व्या आणि 8व्या अध्याय दोन्ही अध्यायांचा हा श्लोक सारांश आहे. 7व्या अध्यायापासून भगवंत स्ट्रेट फॉरवर्ड सांगायला सुरुवात केली, मी कोण आहे, मला शरण आलं पाहिजे. मनुष्याने आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली वेदाध्ययन करणे आवश्यक आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तव्य करीत असताना अनेक प्रकारच्या तपस्या केल्या पाहिजेत. ब्रह्मचार्याने आध्यात्मिक गुरुच्या ग्रही केवळ एका सेवकाप्रमाणे राहिले पाहिजे. दारोदारी भिक्षा मागून ती गुरुला अर्पण केली पाहिजे. तो केवळ गुरुच्या आज्ञेनेच अन्न ग्रहण करतो आणि जर एखाद दिवशी गुरुने त्याला भोजनाकरता बोलवले नाही तर शिष्याला उपवास करावा लागतो. तपस्या, ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करण्यासाठी वैदिक संस्कृतीचे हे काही नियम आहेत. कोण करतो सांगा असं? आजचे आपले सगळे ब्रह्मचारी कॉलेजमधून आलेले आहेत. ब्रह्मचारी त्यालाच म्हणतात जो गुरुच्या निवासस्थानी राहतो 5 वर्षाचा असल्यापासून. ब्रह्मचारी गुरुकुलेन वसंदात दासवद नीच. आणि दासाप्रमाणे नीच कार्य करतो तिथे. गुरु सांगेल ते ऐकतो. टोपत सांगतात तिथे गुरुसाठी भिक्षा मागून अन्न घेऊन येतो. गुरुने चुकून जर तुम्हाला बोलवलं नाही जेवायला संध्याकाळचं, बिलकुल तोंडातून शब्द काढत नाही, न जेवता झोपतो. हे नियम असतात. कोण पाळतं सांगा आज? प्रत्येकाला ब्रह्मचारी, आम्ही ब्रह्मचारी आहोत, आम्ही ब्रह्मचारी. तुम्ही गृहस्थ आहात. आम्ही ब्रह्मचारी आहोत. कुठले ब्रह्मचारी? कॉलेज विलेज करून सगळं करून आलेले ब्रह्मचारी. प्रभुपादांनी जेवढं सांगितलंय तेवढं वाचा, त्याचं श्रवण करा आणि भगवंतांच्या सेवेत 24 तास लागा. सहज सोपा मार्ग आहे. तर आपण गरुड पुराण वाचत बसलेत आपले ब्रह्मचारी. पद्मपुराण, गरुड पुराण, हे पुराण ते पुराण. गरुड पुराण पण पूर्ण नाही वाचत. जे आपल्या अनुयायांना लुटायला जेवढं जरुरी आहे तेवढंच वाचतात, हो की नाही? पितृपक्ष केला पाहिजे. कुठे लिहिलंय प्रभुपादांनी? कुठेच लिहिलेलं नाही. या 26 वर्षाच्या ब्रह्मचार्याने गरुड पुराणातलं शोधून काढलं पितृपक्ष केला पाहिजे. बाकीचं पूर्ण गरुड पुराणातलं बाकीचं बरं नाही वाचलं रे तू. बाकीचं 99% काय आहे ते बरं वाचलं नाही. कशाला बळी पडतोय आपण अशा खोट्या छद्म भक्तांच्या? प्रभुपादांचा आश्रय घ्या, भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घ्या, भगवद्गीतेचं वाचन श्रवण करा, शुद्ध भक्तीच्या मार्गाला लागा, जो सहज सोपा मार्ग आहे. एक वेदांचं अध्ययन करणे, तपस्या करणे, दान करणे. शिष्याने गुरुच्या मार्गदर्शनाखाली 5 ते 20 वर्षापर्यंत वेदाध्ययन केल्यानंतर तो चारित्र्यवान सदाचारी व्यक्ती होतो. वेदाध्ययन हे आराम खुर्चीत बसून गप्पा मारणाऱ्या तत्वज्ञानांसाठी नसून चारित्र्य निर्मिती करता आहे. वेदांचा अभ्यास गप्पा मारायला करतात. या प्रशिक्षणानंतर ब्रह्मचार्याला विवाह करून गृहस्थ आश्रमात प्रवेश करण्याची अनुमती दिली जाते. कोण देतं अनुमती? वाक्य किती डेंजरस आहे बघा, आपल्याला माहितीच नाहीये. या प्रशिक्षणानंतर ब्रह्मचार्याला विवाह करून गृहस्थ आश्रमात प्रवेश करण्याची अनुमती दिली जाते. इथे ब्रह्मचारी स्वतःच ठरवतो कुठल्या मुलीशी लग्न करायचं, कधी करायचं. अरे गुरुकडे गेला तू ब्रह्मचारी म्हणून, ज्या दिवशी आपण एखाद्याला गुरु म्हणून स्वीकारतो ना, प्रत्येक गोष्ट त्याला विचारून केली पाहिजे. प्रत्येक गोष्ट.
आमचे एक ब्रह्मचारी आले होते वैतागून, मला लगीन करायचंय, मला लगीन करायचंय. उतावळे झालते, गुडघ्याला भाशिंग बांधून आलते, प्रत्येकाकडे वाईट नजरेने बघायचे. कामी सगळे. त्यांना मी सहज विचारलं, तुमच्या गुरुनं विचारलंय? तुमची जर ब्राह्मण दीक्षा झाली, तुम्ही गुरुंना विचारल्याशिवाय काही केलं नसलं? हो, नो नो नो, गुरुला विचारलं, गुरु नाही करायचं म्हणतो. मग ते तुमचे गुरुला सोडला का काय तुम्ही? नाही नाही, माझेच गुरु महाराज आहेत, माझे प्रिय गुरु महाराज आहेत. गुरुला चिंता आहे ना, शिष्याला चिंता आहे शास्त्राचं, वेदांचं, वेदांमधील विधी विधान विधी निषेधाचं पालन तोही करत नाही. वाक्य आपण सहज वाचून जातो बघा. या प्रशिक्षणानंतर ब्रह्मचार्याला विवाह करून गृहस्थ आश्रमात प्रवेश करण्याची अनुमती दिली जाते. आता हे वाक्य आहे म्हणजे अनुमती दिली जाते म्हणजे कोणीतरी तिथे अधिकारी व्यक्ती असला पाहिजे ना, जो अनुमती देतो. कोण आहे तो? गुरुला विचारल्याशिवाय लग्न केलं नसलं पाहिजे. गृहस्थ आश्रमात असताना त्याला अनेक यज्ञ करावे लागतात, कारण गृहस्थ आश्रमी एकटाच कमवणारा असतो. त्यानेच कमवायचं असतं, पिकवायचं असतं, यज्ञ करायचं असतं, दान धर्म करायचं असतं, जेणेकरून तो अधिक उन्नती करू शकेल. त्याने देश काल परिस्थिती अनुरूप भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे सात्विक, राजसिक आणि तामसिक दानामधील भेद जाणून दान केले पाहिजे, दान दिले पाहिजे. आता हे 17व्या अध्यायात आपण वाचणार आहोत. मी काही डिटेलमध्ये तुम्हाला आता सांगत नाही की दान 3 प्रकारचे असतात: सत्वगुणातील दान, राजसिक दान आणि तामसिक दान. ओळखून त्याप्रमाणे दान केलं पाहिजे. एक गृहस्थच असतो जो दान करू शकतो. ब्रह्मचारी दान करू शकत नाही, वानप्रस्थ दान करू शकत नाही, संन्यासी दान करू शकत. गृहस्थाचं काम असतं दान करणे. कुठे दान करणे? ब्राह्मणांना आणि वैष्णवांना. का? कारण ब्राह्मण आणि वैष्णव तो पैसा असेल किंवा जे काही दानाच्या स्वरूपात दिलेलं असेल ते भगवंतांच्या सेवेत वापरतात. कुठे पण दान करायचं नाही. हे दानाचं खूप मोठं लॉजिक आहे. 17व्या अध्यायात भगवंत समजावून सांगणार आहे. पण इथे मुद्दा काय सांगितलेला आहे? गृहस्थाचं काम असतं दान करणे. इथे गृहस्थ दान घेण्यामध्ये एक्सपर्ट झालेत आजकालचे गृहस्थ. बरेच गृहस्थ लोक डोनेशन गोळा करून जगतात. मी वरिष्ठ भक्त आहे. अरे तुम्ही गृहस्थ आहात म्हटल्यावरती तुम्ही तुमच्या चरितार्थासाठी तुम्ही कष्ट केले पाहिजेत. त्याचाच अर्थ असतो गृहस्थ. बायकोची जबाबदारी घेतल्या म्हटलं जबाबदारी तुमच्या पुरुषार्थावरती केली पाहिजे ती. गृहस्थ जीवनातून निवृत्त होऊन वानप्रस्थ आश्रमाचा स्वीकार केल्यावर त्याला अरण्यवास, वल्कले धारण करणे, अक्षौर इत्यादी कठोर तपस्या करावी लागते. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रमाच्या नियमांचे पालन केल्याने मनुष्य जीवनाच्या सिद्धावस्थेपर्यंत उन्नत होतो. त्यापैकी काही जण स्वर्ग लोकापर्यंत उन्नत होतात आणि अधिक प्रगती केल्यावर ते आध्यात्मिक विश्वातील निर्विशेष ब्रह्मज्योतीत किंवा वैकुंठ लोकात किंवा कृष्ण लोकात मुक्त होतात. वेदांमध्ये या मार्गाचे दिग्दर्शन करण्यात आले आहे. परंतु खरा मुद्दा आता येतो. परंतु कृष्ण भावनेचे सौंदर्य यातच आहे की भक्तिमय सेवेमध्ये युक्त झाल्याने मनुष्य त्वरितच वर्णाश्रमाच्या सर्व कर्मकांडांच्या पलीकडे जातो. परंतु कसली भक्तिमय सेवा? अहेतुकी, अप्रतिहता, कुठलाही हेतू न ठेवता आणि अखंड निरंतर जर तुम्ही भगवंतांच्या सेवेत असाल तर तुम्हाला वर्णाश्रम पालन करायची काही गरज नाही, यज्ञ करायची, तपस्या करायची गरज नाही, दान धर्म करायची गरज नाही. का? कारण तुम्हाला ध्यानी, मनी, स्वप्नी एक क्षण देखील तुमचा दुसरा कुठला नाहीच आहे. भगवंतांची संतुष्टी एवढंच तुमचं आयुष्य आहे. त्याच्यासाठी असतो भागवत धर्म, त्यासाठी वर्णाश्रम धर्म नसतो. परंतु जोपर्यंत तुम्ही या भागवत धर्माच्या स्टेजला येत नाही तोपर्यंत तुम्हाला वर्णाश्रम धर्माचं पालन करावं लागतं. बऱ्याच जणांना वर्णाश्रम नको आहे. स्वतः भगवा वस्त्र धारण करून ब्रह्मचारी संन्यासी झालेत, परंतु स्टेजवर बसून सांगतात वर्णाश्रम कलियुगामध्ये शक्य नाही. तुमचा भगवा वस्त्र म्हणजे वर्णाश्रमच आहे. स्वतःला ब्रह्मचारी म्हणायचं बंद करा, उद्यापासून संन्यासी म्हणायचं बंद करा. हो की नाही? वर्णाश्रम, प्रभुपाद सांगतात वर्णाश्रमात आल्याशिवाय भगवंत या कलियुगामध्ये शुद्ध भक्त होण्याचे चान्सेस तुमचे 1% कमी आहेत.
आहेत चान्सेस, विदाउट वर्णाश्रम देखील शुद्ध भक्त तुम्ही होऊ शकता, परंतु चान्सेस 1% कमी आहेत. जसं हरिदास ठाकूर आहेत, काही गरज नाही वर्णाश्रमाची, कारण रात्रंदिवस एक क्षण देखील ते भगवंतांचं विस्मरणच होत नाही त्यांना. परंतु ज्यांना ह्याची सवय नाही त्यांच्यासाठी वर्णाश्रम असतो. त्यांना ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास सगळं पालन करावं लागतं. हा विषय आपण दुसऱ्या अध्यायामध्ये डिटेलमध्ये याच्यावर चर्चा केली. चौथ्या अध्यायामध्ये याच्यावरती डिटेलमध्ये चर्चा केली. हे डिटेलमध्ये भगवंत स्वतः 18व्या अध्यायामध्ये सांगणार आहेत. सगळं ब्रह्मचारी, सगळं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, संन्यासी, वानप्रस्थ, त्यांची गुण काय असतात, त्यांची कामं काय असतात आणि ती केलीच पाहिजेत हे देखील भगवंत सांगणार आहे. कुठपर्यंत? जिथपर्यंत आपण भगवंतांच्या पूर्ण सेवेमध्ये येत नाही. एकदा तुम्ही भगवंतांच्या पूर्ण सेवेमध्ये आला, ऍक्च्युली पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये जो येतो ना, तो वर्णाश्रम आपोआप पालन करतो. तो काय वर्णाश्रम फेकून देत नाही. अर्जुन क्षत्रिय होता, गृहस्थ होता, वर्णाश्रमाचं पालन करणारा होता. प्रल्हाद महाराज वर्णाश्रमाचे पालन करणारे होते, ध्रुव महाराज वर्णाश्रमाचे पालन करणारे होते. परंतु सांगायचा मुद्दा असा असतो की भगवंतांच्या सेवेमध्ये जर तुम्ही असाल 24 तास, प्रत्येक क्षण, तर तुम्ही वर्ण बदलले चालते, आश्रम बदलला तर चालतंय, काही केलं तरी चालतंय, उलट सुलट काही केलं तरी चालतंय. नियम बंधन नाहीत तुम्हाला. एकच नियम, भगवंत सांगतील ते करणे. इदम विदित्वा हे शब्द दर्शवतात की भगवद्गीतेच्या 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या उपदेशांना मनुष्याने जाणले पाहिजे. मनुष्याने हे अध्याय पांडित्याने किंवा मानसिक तर्कवादाने जाणण्याचा प्रयत्न न करता भक्तांच्या सानिध्यात श्रवण करून जाणून घेतले पाहिजे. भक्तांच्या सानिध्यात श्रवण करून, वाचून नाही, श्रवण करून. वाचण्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो माहितीये? अजून आपला स्वतःचा अहंकार गेला नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला वाटतं की हे संस्कृत मध्ये लिहिलंय, आपण संस्कृत एक्सपर्ट आहे, त्यामुळे आपल्याला काही पण कळेल. पण ते संस्कृत मध्ये नाही लिहिलेलं. ही भाषा जी आहे भगवद्गीतेची, भागवतमची, ही संस्कृत भाषा नाही. याला म्हणतात समाधी भाषा. जेव्हा व्यक्ती, लेखक व्यासदेवांनी लिहिलंय, गणेशजींनी मदत केली लिहायला त्यांना. जेव्हा लेखक हा पूर्णपणे समाधीस्थ असतो, समोर भगवान श्रीकृष्ण बोलत आहेत त्याला दिसतं, तेव्हा तो जे लिहितो त्याला समाधी भाषा म्हणतात. तुम्ही संस्कृत मध्ये एक्सपर्ट असून उपयोग काय? अर्जुनाला इथे पार्थ म्हटलेला आहे, इथे अर्जुन म्हटलेला आहे. भगवंतांना एका श्लोकात मधुसूदन म्हटलंय, एका श्लोकात जनार्दन म्हटलंय. याचा अर्थ तुम्हाला कोण समजावून सांगणार? म्हणून भगवद्गीतेचा, भागवतमचं श्रवण केलं पाहिजे, ते देखील शुद्ध भक्तांच्या संघामध्ये. अशुद्ध भक्तांच्या संघात श्रवण केलं की परत सगळं बिघडतं. सर्पोचिष्टम यथो पयो यथा, सापाने टच केलेला दुधाचा. आणि श्लोक पाठ करायचे आहेत, परीक्षा द्यायची आहे, सर्टिफिकेट मिळवायचंय, या उद्देशाने तर बिलकुल केलं नसलं पाहिजे. हे थर्ड क्लास मेंटॅलिटी आजकाल सगळीकडे चालू आहे. बघेल तो, मी भक्तिशास्त्री करतोय. अरे भक्तिशास्त्रीच्या शेवटच्या दिवशी 24 तास भगवंतांच्या सेवेत असला पाहिजे. कसली भक्तिशास्त्री केली मग तुम्ही? मी भक्तिशास्त्री करतोय. मनुष्याने हे अध्याय पांडित्याने, म्हणजेच परीक्षा देण्याच्या उद्देशाने किंवा मानसिक तर्कवादाने, भांडायच्या उद्देशाने जाणण्याचा प्रयत्न न करता भक्तांच्या सानिध्यात श्रवण करून जाणून घेतले पाहिजे. 7वा अध्याय ते 12वा अध्याय यामध्ये गीतेचे संपूर्ण सार आहे, गीतेचा गाभा आहे. हे मधले 6 अध्याय, पहिले 6 अध्याय आणि शेवटचे 6 अध्याय म्हणजे मधल्या 6 अध्यायावरती आवरण असल्याप्रमाणे आहेत.
आणि मधील 6 अध्याय भगवंतांनी विशेष करून सुरक्षित ठेवले आहेत. लक्षपूर्वक ऐका. भक्तांच्या सत्संगामध्ये भगवद्गीता विशेषतः मधले 6 अध्याय जाणून घेण्याइतपत जर कोणी भाग्यवान असेल तर तो तात्काळ तपस्या, यज्ञ, दान, तर्क इत्यादींच्या पलीकडे जाऊन स्तुत्य बनतो. कारण या सर्व क्रियांचे फळ मनुष्याला केवळ कृष्ण भावनेद्वारे प्राप्त होऊ शकते. प्रभुपाद काय लिहितात? भक्तांच्या सत्संगामध्ये भगवद्गीतेचे हे मधले 6 अध्याय याच तुम्ही श्रवण केलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे, तत्वतः जाणलं पाहिजे, याच्यावरती मेडिटेशन केलं पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे की आपण कुठे बसतो याच्यामध्ये. भगवान श्रीकृष्ण जे सांगत आहेत ते मला सांगत आहेत, मग मी माझ्या जीवनामध्ये काय बदल केले पाहिजेत, कधी केले पाहिजेत, इमिडिएटली केले पाहिजेत, कसे केले पाहिजेत, कोण मला मदत करेल. रात्रंदिवस डोक्यामध्ये हाच विचार असला पाहिजे. पुढे पुढे आता 8, 9 आणि 10 अध्याय तर एकदम महत्वाचे. अगदी गाभातला आतला गाभा किती कसा रसरशीत असतो की नाही असा. त्यामुळे हे लॉजिक लक्षात ठेवा. ज्याला भगवद्गीतेवर अल्पशी देखील श्रद्धा आहे त्याने भक्तांकडून भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त केले पाहिजे. कारण 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवद्गीता ही केवळ भक्तच जाणू शकतात, इतर कोणीही भगवद्गीतेचा उद्देश पूर्णपणे जाणू शकत नाही. भगवान म्हणतात अर्जुनाला, गुरु शिष्य परंपरेमध्ये हे ज्ञान मी सदैव देत असतो. एखाद्याला गुरु बनवून त्याच्याकडे देतो, त्याला पुढे द्यायला सांगतो. आणि कालांतराने हे गुरु शिष्य परंपरा खंडित पडली कारण मधले गुरु बोगस निघाले. आता तुला मी परत सांगतोय, तुलाच का मी सांगतोय परत? तिथे सांगतात भगवंत 4थ्या अध्यायामध्ये. का भगवंत अर्जुनालाच का सांगतायत? भक्तोसी मे सखा चेती. तू माझा भक्त आहेस, तू माझा सखा आहेस. माझा भक्त असल्याशिवाय हे ज्ञान कोणी समजावूनच घेऊ शकत नाही, कितीही सिक्रेट ओपन करून सांगितलं तरी. 9व्या अध्यायाच्या आता पहिल्या श्लोकामध्ये म्हणतात की सगळ्यात मोठं सिक्रेट मी तुला आता सांगणार आहे. तुमच्याकडे भगवद्गीता असेल तर पान पलटून बघा. इदम तु ते गुह्यतमम, टॉपमोस्ट सिक्रेट. पण ते काही लपवून ठेवलेलं नाही. सिक्रेट आहे का? कारण हे फक्त भक्तालाच समजतं. भक्त म्हणजे कोण? तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. सदैव सतत जो माझी स्मरण करत माझी कामं करत असतो त्यालाच भगवद्गीता समजते. मग असा व्यक्ती कोण आहे त्याच्याकडे जाऊन आपण भगवद्गीतेचं श्रवण केलं पाहिजे. मग तुम्हाला समजणार, नाही तर तो काय सांगणार तुम्हाला? कारण भगवद्गीतेचा मेन मेसेज आहे तस्मात सर्वेषु कालेषु. तो मात्र तुम्हाला फिरवून सांगणार, उलट करून सांगणार. कधी कधी चालतंय प्रभूजी, प्रॅक्टिकली थोडं राहिलं पाहिजे आपण. प्रॅक्टिकल इथंच आहे, प्रॅक्टिकल भगवत धामात नाही. लक्षपूर्वक ऐका, हे खूप महत्वाचा भाग आहे. प्रभुपाद सांगतात ज्याला भगवद्गीतेवर थोडीशी जरी श्रद्धा आहे त्याने भक्तांकडून भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त केले पाहिजे. कारण 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंत सांगतात की हे ज्ञान फक्त भक्तच जाणू शकतो, इतर कोणीही भगवद्गीतेचा उद्देश पूर्णपणे जाणू शकत नाही. आणि अशा अवली भेटतात. ऍक्च्युली तुम्हाला भेटलीत की नाही माहिती नाही, मला भेटतात कधी कधी. भगवद्गीतेत सांगितले असं करायचं, भगवद्गीतेत. मला एक व्यक्ती भेटलेली म्हणायचे भगवद्गीतेत सांगितलंय, एका ठिकाणी बसून ओम ध्यान करायला सांगितलंय. आता तुम्ही इतके दिवस भगवद्गीतेच्या क्लासला येतात, भगवद्गीतेत काय सांगितलंय तुम्हाला कळालं की नाही? अर्धवट ज्ञान घेऊन काय उपयोगाचं आहे? सांगणाऱ्याचा पण तोटा आहे, ऐकणाऱ्याचा पण तोटा आहे. म्हणून मनुष्याने भगवद्गीता ही मानसिक तर्कवाद्याकडून न जाणता कृष्ण भक्ताकडूनच जाणून घेतली पाहिजे. हे श्रद्धेचे लक्षण आहे. जेव्हा मनुष्य भक्ताचा शोध करतो आणि शेवटी त्याला भक्तांची संगती प्राप्त होते तेव्हाच वस्तुतः मनुष्य भगवद्गीता जाणण्यास आणि तिचे अध्ययन करण्यास प्रारंभ करतो. त्याचा अनुभव तुम्हाला पण आलेला असेल. बघा, लक्षपूर्वक ऐका, प्रभुपाद काय लिहितात. जेव्हा मनुष्य भक्ताचा शोध करतो आणि शेवटी त्याला भक्ताची संगती प्राप्त होते. शोधायचं आहे आपल्याला, शुद्ध भक्त कुठे मिळतील.
जे मिळेल त्याला भक्त म्हणायचं नाही. कलियुग आहे, थोडंसं सतर्क राहिलं पाहिजे. आपण शोधलं पाहिजे, शोधून काढलं पाहिजे. माझा स्वतःचा अनुभव आहे. 8 वर्ष होता आम्ही भक्त, जप करत होतो, मंदिरात जात होतो, सगळं करत होतो. कांदा लसूण चहा कॉफी पासून सगळं तुम्ही जे करताय ना ते सगळं करत होतो. परंतु 8 वर्ष आम्हाला कधी वाटलंच नाही काय करतोय, काहीतरी विशेष करतोय. परंतु जेव्हा शुद्ध भक्त भेटले 8-9 वर्षानंतर, तेव्हा असं वाटायला लागले की पहिल्या दिवशी आपण, आज पहिला दिवस आहे आपला भक्तीला, असं वाटायला लागलं. प्रभुपाद सतर्क करतात, सदैव आपल्याला सतर्क करतात. जेव्हा मनुष्य भक्ताचा शोध करतो आणि शेवटी त्याला भक्ताची संगती प्राप्त होते, भक्तांची संगती प्राप्त होते, तेव्हाच वस्तुतः मनुष्य भगवद्गीता जाणण्यास आणि त्याचा अध्ययन करण्यास सुरुवात करतो. भक्तांच्या सत्संगामध्ये प्रगती केल्याने मनुष्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये तो स्थित होतो आणि अशा सेवेमुळे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या लीला, रूप, कार्य, नाम इत्यादींशी संबंधित असणारे सारे संदेह नाहीसे होतात. डाऊट्स क्लिअर होतात, संशय नाहीसे होतात. हे सारे संदेह पूर्णपणे नष्ट झाल्यावर मनुष्य आपल्या अध्ययनामध्ये दृढ होतो. डाऊट क्लिअर करून घ्यायचे आहेत आपल्याला. आचार्य चाणक्य पंडित म्हणतात, ज्याच्या मनामध्ये संशय आहे, डाऊट आहे, तो कधी सुखी राहू शकत नाही. संशया, तुमचं डाऊट क्लिअर करणारा भक्त असला पाहिजे. त्यानंतर भगवद्गीतेच्या अध्ययनाने त्याला आनंद प्राप्त होतो आणि आपण सदैव कृष्ण भावनाभूत असल्याची भावना त्याला प्राप्त होते. त्याची परीक्षा तुम्ही स्वतःच करायचे, आपण स्वतःच करायचे की मला भगवद्गीतेचं हे अध्ययन करताना आनंद होतो की नाही, हो की नाही? भगवद्गीतेचा अभ्यास करताना आनंद मिळतो का? नसेल तर कशाला भगवद्गीतेचा अभ्यास करायचा? भगवद्गीतेचा आनंद कृत्रिम नाही. श्री भगवान उवाच म्हटल्यावर अंगावरती आपल्या काटा आला पाहिजे. अरे भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगा लागलेत. माय गुडनेस, किती सिरियसली ऐकलं पाहिजे, किती सिरियसली घेतलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगा लागलेत. श्री भगवान उवाच. भगवद्गीतेला हात लावल्यावर आनंद मिळाला पाहिजे आपल्याला. याच्यामध्ये भगवंत बोलणार आहे. पान उघडल्यावर आनंद वाटला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण काहीतरी सांगा लागले माझ्यासाठी. किती दयाळू आहेत, किती कृपाळू आहेत. अडकलो इथे मी माझ्या अहंकारामध्ये, तरी माझ्यासाठी लिहून ठेवलं. भक्तवत्सल होऊन भगवद्गीतेचा वाचनाचा, श्रवणाचा आनंद मिळाला पाहिजे. खोटा आनंद नाही. मी वरिष्ठ भक्त आहे, मी श्रवण करतो, भगवद्गीतेचं वाचन करतो, माझ्या क्लासला या, त्याच्या क्लासला जाऊ नका. काय गरज आहे तुम्हाला याची ऍडव्हर्टाइजमेंट करायची आणि असं कपट करायची? ज्याला यायचं तो येईल, नाही यायचं तर नाही येईल. तुम्ही स्वतः आनंद घ्या ना भगवद्गीतेच्या अध्ययनाचा. पहिल्यांदा भगवान श्रीकृष्ण तुमच्याशी पण बोलतायत, दुसऱ्याला सांगण्यासाठीच फक्त नाही आहे श्री भगवान वाच, तुमच्यासाठी पण आहे श्री भगवान वाच, हो की नाही? मग आपल्याला कृष्ण भावना काय असते आतल्या आत कळायला लागतं. वरवरचा हे सगळा भास असतो, रसाभास म्हटलं जातं याला. रसाभास. ध्रुव महाराज रसाभास मध्ये गेले होते. आपल्याला वाटतं आपल्याला जे अनुभव होते ते सगळं भक्तीचा अनुभव होते. हा भास आहे. खरा भक्तीचा अनुभव तेव्हाच होणार जेव्हा भगवान श्रीकृष्ण तुमच्याशी बोलणार. अत्यंत उन्नत अवस्थेमध्ये मनुष्य पूर्णपणे श्रीकृष्णांच्या प्रेमामध्ये पडतो आणि जीवनाच्या या परमोच्च सिद्धावस्थेमध्ये मनुष्याला श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक विश्वातील धामाची, गोलोक वृंदावनाची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी भक्त नित्य आनंदमयी होतो. भक्तीचे स्टेजेस आहेत. दुर्दैवाने 10 वर्ष झाले, 20 वर्ष झाले भक्तीचे स्टेजेस माहिती नाहीत आपल्याला. भास मध्ये, रसाभास, नामाभास मध्ये जगतोय आपण. भक्ती हे काहीच नाही. याच्या पलीकडे असतं भगवान श्रीकृष्णांचं प्रेम, त्याच्या पलीकडे असतं भगवंतांचं धाम.
हे लक्षात ठेवा. आणि हीच खरी पद्धती आहे आणि हीच एकमेव पद्धती आहे, दुसरा कोणताही मार्ग नाही. तुम्हाला वाटत असेल ना की प्रभूजी जरा अति सांगतात, सारखं सारखं सदैव नित्य सदैव नित्य सदैव नित्य सतत करत असतात, कुठे सांगितलंय? आमचे गुरु महाराज तर सांगत नाहीत, आमचे भक्त, आमचे वरिष्ठ भक्त तर सांगत नाहीत. प्रभूजी मात्र रटाळवानं सारखं सुरू करतात, सदैव नित्य सदैव नित्य. दुसरा मार्ग नाही. या दुःखालयाची, या दुःखालयातल्या खऱ्या दुःखाची जेव्हा जाणीव होईल तेव्हा आपल्या लक्षात येणार दुसरा मार्ग नाही. त्याचं काटेकोरपणे पालन करणे हे शिष्याचं कर्तव्य असतं. गुरु मानला, गुरु केला म्हणून ऑटोमॅटिकली कोणी भगवत धामात जात नाही. सगळं करायचं असतं शिष्यालाच, गुरु फक्त मार्गदर्शन करतात, ऍक्शन घ्यायची असते शिष्याला. अशा प्रकारे वाचलंच नाही मी, वाचाय. या प्रकारे भगवद्गीतेच्या अक्षर ब्रह्मयोग या 8व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. नववा अध्याय हा भगवद्गीतेचं परिपक्व फळ आहे. प्रभुपाद नेहमी सांगायचे की तुम्हाला वेळ नसेल तर फक्त 9वा अध्याय वाचा. पूर्ण श्रद्धा असली पाहिजे भगवंतांवर. ऑफकोर्स 9व्या अध्यायामध्ये भगवंत सोडून दुसरं काही दिलेलं नाहीये. परंतु तुमच्याकडे वेळ नसेल तर फक्त 9वा अध्याय वाचा म्हणून प्रभुपाद सांगायचे. एकदम असा गाभा आहे हा भगवद्गीतेचा 9वा आणि 10वा अध्याय. उद्यापासून आपण त्याची सुरुवात करूया, मिस करू नका. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, आपल्याला सेवा करायची आहे तर आपल्याला समजा गृहत्याग पण करायचंय, तर मग आपण ज्या वेळेस समजा आपली जे घराची जबाबदारी घेणारा कोणी नसेल, मग त्यावेळेस समजा काय करायचं? घराची जबाबदारी घेणारा कोणी नसेल म्हणजे जसं की पहिले राजे लोक मुलाला समजा त्याला तयार करून गादीवर बसवायचे आणि मग स्वतः जायचे समजा वनामध्ये हे करायला, तसं एक क्षत्रियाचा धर्म असतो की राज्य कारभार ही त्याची जबाबदारी असते, ती त्याची भगवत सेवा असते. ही जबाबदारी त्याने कोणाच तरी हातात देणे गरजेचं असतं. तुम्ही क्षत्रिय थोडीच आहे. हा, मग ग्रहस्थ आहे तर तुम्ही क्षत्रिय नाही, तुमच्यावरती काही जबाबदारी नाही, तुम्हाला घर सोडून जायला काय प्रॉब्लेम आहे? घरातल्यांची जबाबदारी घरातली घेतील. घरातल्यांना राज्य थोडीच चालवायचं आहे. घरातल्यांची जबाबदारी काय? खायची प्यायची जबाबदारी. आणि तुमची घरातल्यांची जबाबदारी असते घरातल्यांना भक्तीच्या मार्गावर आणणे. तो प्रयत्न करायचा, आले तर ठीक, नाही आले तर ठीक, आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लागायचं. बऱ्याचदा गुरुच्या भक्तांच्या आश्रयाखाली कसं राहणार? गुरुची सेवा करणे याचा अर्थ असा नसतो की रोज गुरुजवळ जाऊन राहणे. गुरुची सेवा करणे म्हणजे गुरुच्या आदेशांचं, उपदेशांचं पालन करणे. गुरुकडे जाऊन म्हणणे मी भगवंतांची सेवा कशी करू, तुमची सेवा कशी करू सांगा. मग ते सांगतील तुम्हाला अशी अशी करा, त्याप्रमाणे करणे. ते तिथे राहणेच काही गरजेचं नसतं. प्रभुपाद आपल्या गुरूंना 3, 4, 5, 6 वेळेला भेटलेत.
प्रभुपाद आपल्या गुरुसोबत एक दिवस पण राहिले नाही, परंतु गुरुने त्यांना आदेश दिले, त्या आदेशांचं पालन करण्यामध्ये आयुष्य घालवलं त्यांनी. मग आपण आपल्या गुरुला जाऊन विचारलं पाहिजे की मी माझं जीवन पूर्णपणे भगवंतांना समर्पण करायला आलोय, तुम्ही मला आदेश द्या, उपदेश द्या, निर्देश द्या, डायरेक्शन द्या, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. मग ते तुम्हाला सांगतील असं असं करा. गुरुची सेवा करायला घर सोडून थोडीच जाणं गरजेचं असतं. गुरु सांगतील घरामध्ये राहून असं असं करा. आता कलियुगामध्ये घर सोडून जंगलात जाणं कलियुगासाठी नाही आहे. कलियुगासाठी आहे 50व्या वर्षानंतर काम धंदा व्यवसाय सगळं बंद करणे आणि भगवंतांची 24 तास सेवा करणे. तुमच्या गुरुला ते जमलं पाहिजे तुम्हाला कसं तुमच्याकडून सेवा करून घ्यायचं. आजकालच्या गुरुंनाच नको असतं. तुम्ही स्वतःहून जरी गेला ना, मी पूर्णपणे 100 फुल टाइम भक्त व्हायला तयार आहे, गुरु म्हणतात येऊ नका, तुमच्याने कोण जबाबदारी घेणार, आजच खर्च पुरा होईना. जो गुरु आपल्या शिष्यांना 24 तास भगवंतांच्या सेवेमध्ये एंगेज करू शकतो तो खरा गुरु असतो. जो गुरु म्हणतो घर सोडू नका, भगवंतांच्या सेवेत यायची काही गरज नाही, दिलंय तेवढं करा, तो गुरु खरा गुरु नसतो. आणि गुरु जनरली गुरु सोबत आपण बरेच वर्ष घालवायचे असतात. कमीत कमी 1 वर्ष श्रील प्रभुपाद सांगतात, जेणेकरून गुरुला समजेल की तुम्ही काय करू शकता, काय करू शकत नाही. असं नसतं की गुरु तुम्हाला सांगतील उद्यापासून इथे मंदिर बांधायचं, या रोज ही दगड उचलून ठेवा. तुमचं वय जर असेल 70-80 तर तुम्ही दगड कशी उचलणार. गुरुला माहिती असलं पाहिजे कोणाला कुठल्या सेवेमध्ये लावायचं. त्याच्यासाठी तुमचा आणि गुरुचा संबंध असावा लागतो, सानिध्य असावं लागतं, त्याला माहिती असावं लागतं तुम्ही कोण आहात, तुमच्या अंगामध्ये गुण काय आहेत, तुम्ही सत्वगुणामध्ये आहात का, रजोगुणामध्ये आहात का, तमोगुणामध्ये आहात, तुम्हाला कसं भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त करायचं. हा संबंध असतो, हा निरंतर एकमेकांशी असलेला घनिष्ठ संबंध असतो. तो संबंध नाहीये. संबंध पहिल्यांदा प्रस्थापित करावा लागेल, मग गुरुला जाऊन विचारावं लागेल काय सेवा करू सांगा. मग गुरु जर म्हणाले घर सोडा, इथे येऊन राहावा, कारण तुम्हाला अकाउंटिंग खूप चांगलं जमतं, इथे हिशोब ठेवा, श्रील प्रभुपादांचे आता इथे काम चालू आहे, तुम्ही त्यावेळी मग करायचं नाही, मला असं सगळं सोडून आलं पाहिजे. घरातल्यांची जबाबदारी काय, घरातल्या खायची प्यायची, घर तर बांधून ठेवलेलं आहे, तुम्ही बघतील त्यांनी काय करायचं ते. 50 नंतर पण तुम्हीच करायला लागला सगळं, त्यांच्या रोजच्या भाकरीची तयारी पण. मग ऍक्च्युली तुम्हाला जीवनच कळालं नाही. भौतिक जीवन पण तुम्ही चुकीचं जगताय. जे अध्यात्मामध्ये नाही त्यांना पण रिटायरमेंट असते. आणि गुरु कदाचित तुम्हाला असं पण सांगतील की तुम्ही घरीच राहा, कारण तुमची गरज आहे घरामध्ये, घरातल्यांची पण सेवा करा आणि ही पण सेवा करा. 4 तास हे करा, 2 तास घरातल्यांची करा, किंवा सोबत करा. घरातल्यांना पण भगवंतांच्या सेवेमध्ये घ्या. त्याच्यासाठी गुरुच्या सोबत राहावं लागतं. गुरुला तुम्ही माहित असणं गरजेचं आहे, तुम्हाला गुरु माहित असणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी आपण करत नाही, त्यामुळे आपल्याला हे सगळं विचित्र वाटतं, सगळं रिमोट काल्पनिक वाटतं, आणि हे कधी आपल्याला कधी शिकवलंच नाही. पहिली गोष्ट म्हणजे समर्पण असलं पाहिजे. 4था अध्याय परत एकदा वाचता. पहिली गोष्ट, शिष्याचे 3 लक्षणं सांगितले 4थ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने. त्यातले पहिलं लक्षण आहे ते म्हणजे प्रणिपात, पूर्ण समर्पण असणे. मग दुसरं लक्षण आहे परिप्रश्नेन, मग तुमचे सगळे संशय दूर करून घेतले पाहिजेत त्याच्याकडून. आणि मग तिसरं लक्षण सांगितलंय सेवया, मग सेवा केली पाहिजे. आणि प्रभुपाद सांगतात कसले प्रश्न विचारायचे, परिप्रश्नेनं कसले प्रश्न विचारायचे. प्रभुपाद सांगतात प्रश्न विचारायचे की मी सेवा कशी करू भगवंतांची, मला सांगा. गुरु सांगतील.
हम्म. हम्म. हे काही जास्त कठीण नाही आहे, परंतु दुर्दैवाने हे सगळं विचित्र वाटतं आज आपल्याला, कारण ही पद्धतीच नष्ट झाली शिल प्रभुपादांनंतर. शिल प्रभुपादांचे तुम्ही चारित्र्य वाचा, सिरियसली वाचा. मी दररोज सांगत असतो, शिल प्रभुपादांची लीलामृत वाचा, शिल प्रभुपादांची लीलामृत वाचा, शिल प्रभुपादांची लीलामृत वाचा. तुम्हाला लक्षात येईल की शिल प्रभुपाद कसे शिष्य बनवायचे आणि त्यांना कसे सेवेमध्ये बिझी ठेवायचे, आणि ते शिष्य देखील कसे समर्पित व्हायचे आणि कशी 24 तास सेवा करायची. ती खरे गुरु शिष्य असतात. हे आजकालचे हे नावाला आहे आपले गुरु, आणि घरात फोटो लावला की कोणी गुरु होत नसतो. 8 वर्ष झाली, 10 वर्ष झाले, अजून हा समर्पणच करतोय. कसलं समर्पण? आणि ह्या 8 विचार करतोय की अजून अजून हे काम आहे, ते काम आहे, हे प्लॅनिंग आहे, ते प्लॅनिंग आहे, उद्या शरण जाऊया, परवा शरण जाऊया, आणि याच्यात मध्येच तुम्हाला हार्ट अटॅक आला तर पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. आणि ही व्यवस्था सुरू केली ह्या मॉडर्न गुरु लोकांनी. प्रभुपादांनी बिलकुल व्यवस्था, ही सिस्टीम प्रभुपादांची नाहीच आहे. प्रभुपादांची सिस्टीम आहे, जो कोणी दीक्षा घेणार त्याने 24 तास माझ्या सेवेत आलं पाहिजे. मग बाहेर जाऊन प्रचार करा, जितक्या लोकांना भगवद्गीता भागवतम श्रवण करायचे करू दे. ज्या दिवशी त्यांना वाटेल की गुरु गुरु स्वीकारायचे त्या दिवशी ते येतील, त्या दिवशी आपण त्यांना सांगायचं इथे येऊन राहावा. ती सिस्टीम बिघडवली आपण, बदलली. त्यामुळे आपण आता कन्फ्युज झालोय, काय भगवद्गीतेत लिहिलेलं विचित्रच वाटतंय. भगवद्गीतेत तर लिहिले की पूर्ण जायला पाहिजे, आता कसं जायचं? आम्हाला तर सांगितलं असं. भगवद्गीतेत आणि भागवतम मध्ये जे लिहिलेलं आहे ते सत्य आहे. आजचे जे गुरु आणि वरिष्ठ भक्त सांगतात ते बदलून सांगतात. तेवढं तरी आपला विश्वास असला पाहिजे. म्हणजे भगवद्गीतेत लिहिलंय त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करा, जे आजचे सांगतात त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करणार. तुम्हाला वेळ पाहिजे असेल अजून वेळ घ्या, परंतु एखाद्याला गुरु मानत असाल तर त्याच्याकडे जाऊन त्याचा आश्रय घेतला पाहिजे आपण पहिल्यांदा, की मला आश्रय द्या आणि मला सेवा द्या. आणि याच्यासाठी जास्त वेळ घ्यायचा नसतो. 10 वर्ष 15 वर्ष लागत नसतात या गोष्टी करायला. 1-2 वर्ष ठीक आहे जास्तीत जास्त. हे असले प्रश्न प्रभूजी, हे पळवाटीचे प्रश्न असतात. तुमच्याच प्रश्नाचं उत्तर मी तुमच्याच शब्दामध्ये देतो. तुमचं वय काय आता? 65 वय आहे. तुम्हाला भीती वाटते की घराची जबाबदारी कोणावर सोपवू, कोणी नाही आहे, कसं जाऊ? आजच्या वैज्ञानिक आणि आधुनिक वैद्यकीय डेटानुसार तुम्ही कधी मरू शकता. 65 म्हणजे खूप झालं ऍक्च्युली. माणसं आज 50 ते 65 मध्ये 90% माणसं मारा लागलेत. 50, 65, 70 मध्ये. तुमचा हा प्रश्न तुम्हालाच विचारून बघा की तुम्ही उद्या अचानक मेला हार्ट अटॅकने वगैरे, मग तुमच्या घराचं काय होणार? काय काय व्यवस्था करून ठेवलेली आहे तुम्ही? आणि मी हे इम्प्रॅक्टिकल सांगत नाही, हे आजचा डेटा सांगतो की तुमचा मृत्यू कधीही होऊ शकतो. 65 म्हणजे संपला. जास्तीत जास्त अजून 5-10 वर्ष जगाल तुम्ही, जर चांगलं खाल्लं पिलेलं असेल तर, आणि व्यायाम व्यवस्थित असेल तर. मग तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. पुढच्या आठवड्यामध्ये जर तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या घरची जबाबदारी, घरची काळजी कोण करणार आहे? काय काय प्लॅनिंग केलंय तुम्ही त्याच्यासाठी? नाही नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला पुढच्या आठवड्यात मृत्यू आला तर तुमच्या घराची जबाबदारी कोण घेणार आहे? भगवंताची
मग तसंच समजा मृत्यू झाला आणि भगवंतांच्या सेवेला लागत, भगवंत बघून घेतील ना. बरोबर आहे की नाही? हा, आता तुम्ही 20 वर्षाचे असतात, 30 वर्षाचे असतात तर प्रश्न वेगळा आहे. ही त्याची जबाबदारी असते, गृहस्थाची ती जबाबदारी. गृहस्थ आश्रम तुम्ही स्वीकारले, त्यामुळे गृहस्थ आश्रम ज्यांची जबाबदारी तुम्ही स्वीकारले त्याची तुम्ही तयारी करणे हे गरजेचं आहे. परंतु तुमचं वयच आता असं आहे की ते काही होऊ शकतं. तो बरं तुमचा विचार मनात येत नाही. भगवंतांची सेवा फुल टाइम करायला जायला मात्र तुमच्या मनात विचार येतो की घराची जबाबदारी कोण घेणार. मृत्यू झाल्यावर घराची जबाबदारी कोण घेणार. तुम्हाला वाटत असेल त्याच्यासाठी काय प्लॅनिंग करता येईल, LICच्या 4 पॉलिसी काढता येईल, काहीतरी इन्व्हेस्टमेंट करून ठेवता येईल. जे काय करायचंय ते करा आणि भगवंतांच्या सेवेत जावा. शेवटी भगवंतांच्या सेवेत जाणं गरजेचं आहे. तुम्हाला पटलेलं असेल तर तुम्ही जाल. लक्षात येते का तुमच्या काय मी लॉजिक सांगतोय तुम्हाला ते? हो, समजते. तुमच्या मनाला सांगितलेलं तुम्ही निर्माण केलेलं कारण आहे की मला घरची जबाबदारी आहे त्यामुळे मी जाऊ शकत नाही. कुणी तुम्हाला सांगेल की तुमचा मृत्यू झाल्यानंतर मग काय होणार आहे घरच्यांचं? सेम सिच्युएशन आहे. भगवंतांच्या सेवेत गेल्यावरती काय होणार आहे मागच्यांचं, तुमचा मृत्यू झाल्यावर काय होणार आहे मागच्यांचं, सेम सिच्युएशन आहे. मग त्याच्यासाठी जे काही सोल्युशन करता येईल ते करा आणि जावा. कशाला मृत्यूची वाट बघता? किती डेंजरस आहे ते तुम्हाला अजून कळालेलं नाही. राहणे किती डेंजरस आहे. अनादि अनंत जन्म पुन्हा या शरीरामध्ये घालवायचे. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो भयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.